नमस्कार, आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24। नेहमीच सत्याच्या सोबत राहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट नाही, सुप्रिया सुळे। महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणणारी बातमी समोर आली आहे। कारण सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबाबाबत मोठा दावा केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात फूट पडलेली नाही, असं मोठं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन ट्विस्ट येणं बाकी आहे की काय, असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामागील कारणही अगदी तसंच आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली हे स्पष्ट आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच आपण आपले काका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून वेगळे झालो आहोत असं स्पष्ट केलेलं आहे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर कायदेशीर लढाई पार पडली। या दोन्ही ठिकाणी अजित पवार यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला। अजित पवार यांच्या गटाला खरा पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे। तसेच पक्षाचं घड्याळ चिन्ह देखील अजित पवार यांच्या गटाला मिळालं आहे। पक्षात फूट पडून दोन गट झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे। असं असताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा ट्विस्ट आला आहे। त्यांचं हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात अजून अनेक घडामोडी घडायच्या शिल्लक राहिलेल्या आहेत असं सुचवू तर पाहत नाहीत ना, असा प्रश्न निर्माण होतोय। सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि पवार कुटुंबात फूट पडलेली नाही असं मोठं वक्तव्य केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही आणि पवार कुटुंबातही फूट नाही। आमच्या कुटुंबात जे काही होत आहे त्याला प्रायव्हसीचा अधिकार आहे। मला शरद पवार, रोहित पवारांना तो अधिकार नाही, पण आमच्या उर्वरित कुटुंबियांना प्रायव्हसीचा अधिकार आहे। त्यामुळे आमच्या कुटुंबात कौटुंबिक वेळात ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच सांगता येणार नाहीत। आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलता हे थोडी तुम्ही मला सांगणार आहात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। यावेळी सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला। अजित पवार तर आमच्यात फूट पडल्याचं स्पष्ट म्हणत आहेत, त्यावर काय सांगाल, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला। त्यावर त्यांनी कुणी कसं वागावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, मी ते कसं सांगणार, पण एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की ही लोकशाही आहे आणि लोकशाही चर्चा झाली पाहिजे। आपण आपलं प्रोफेशनल आणि प्रायव्हेट आयुष्य मिक्स करू शकत नाही, तेवढी वैचारिक प्रगल्भता आपल्यात आलेली पाहिजे, असं मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं। माझे कुणाशीही मनभेद नाहीत, एकतर मी लोकशाहीत काम करते, माझे वैयक्तिक संबंध कधीच लपवलेले नाहीत। माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षांच्या लोकांसोबत असतात, कारण मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहे। त्यामुळे माझे सगळ्यांची राजकीय आणि वैचारिक मतभेद आहेत, माझे कुणाशीही मनभेद नाहीत। लोकशाही आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो, प्रत्येकाची एक स्टाईल असते। पक्षामध्ये फूट पडलेली नाहीच, शिवाय पवार कुटुंबात तर अजिबात फूट पडलेली नाही, असं सुप्रिया सुळे स्पष्ट म्हणाल्या। निलेश लंके यांच्या संपर्कात आहात का? यावेळी सुप्रिया सुळे यांना तुम्ही आमदार निलेश लंके यांच्या संपर्कात आहात का, असा प्रश्न विचारण्यात आला। त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली, एक तर ही लोकशाही आहे, या लोकशाहीत मी सगळ्यांच्याच संपर्कात आहे, कारण मी लोकप्रतिनिधी आहे। लोकप्रतिनिधींचा लोकशाहीमध्ये डायलॉग असलाच पाहिजे। विकास कामे किंवा इतर कामांसाठी चर्चा होतात, यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी असा एकही खासदार नसेल ज्याकडे कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त किंवा संपर्क झाला नसेल। एखादा बारामती लोकसभा मतदारसंघाचा व्यक्ती उद्या पंजाबला गेला आणि अडकला तर आपली ओळख तर असलीच पाहिजे, त्यावेळेस आम्ही हक्काने एकमेकाला मदत करतो। काही गोष्टी माणुसकी म्हणून करायच्या असतात आणि लोकशाहीमध्ये चर्चा तर व्हायलाच पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। व्यवसाय तुमचा, जाहिरात आमची। आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर। दररोज 2 लाख लोकांपर्यंत पोहोचा
व्हॉट्सअप, फेसबुक पेज, यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअपचे 1000 ग्रुप आहेत. वर्षातून 2दा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात. तसंच अक्षरा सोहळा, शिवजयंती, LCD, फेसबुक लाईव्ह मध्येही जाहिरात. कार्यक्रम निमंत्रण पत्रिका, टेलिफोन डायरी, नवीन वर्षाचे कॅलेंडर, आरती संग्रहामध्येही जाहिरात. पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी. तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा. जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. मोबाईल 9970 30 84 84 किंवा 9607 30 84 84. जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर.